पदार्थ म्हणले की हांडवी, फाफडा, जलेबी, भावनगरी, फरसाण, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे स्वीट सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात। खरं तर गुजराती पदार्थांची जंत्री न संपणारी आहे, पण त्यामध्येही स्वरदाने आणखीन एक वेगळा पदार्थ शोधून काढलाच। सध्या मी आलेली आहे मालाड स्टेशनच्या बाहेर आणि इथे खूप छान फेमस पदार्थ मिळतो, तो म्हणजे दही कचोरी। आणि तो पदार्थ खाण्यासाठी मी आलेली आहे दिल्ली स्वीट्समध्ये। तो पदार्थ तर मी खाणारच आहे, पण ह्यांच्याकडे अजून किती छान छान असे नमकीनचे पदार्थ मिळतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। पण सुरुवात करूया पहिल्यांदा कचोरीने। एक कुपन दे ना, कचोरी, दही कचोरी। कचोरीमध्ये मस्त दही भरून मला मिळालेली आहे आणि ती कचोरी आपण खाऊयात। ॲक्च्युली खूप मोठी आहे, आपण ती हातानेच तोडूयात, चमच्याने काही तुटणारी नाही आहे। मस्त तिखट गोड कचोरी आहे। दही टाकल्यामुळे ती मस्त लागते। दहीचा थोडासा गोडवा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि मस्त शेव टाकलेली आहे त्यामध्ये आणि एकदम क्रिस्पी अशी आहे। हे सगळे पदार्थ जरी आपल्याला रोज खायला मिळत असतील, रोज दिसत असतील आपल्या आजूबाजूला, तरी नवरात्रीमध्ये खास असे सगळे पदार्थ खाणे आणि त्याचा आनंद घेणं वेगळंच असतं। सगळं वातावरण आजूबाजूचं जे असतं ते सगळं असंच झालेलं असतं नवरात्रीमध्ये। त्यामुळे ते गुजरातीचे पदार्थ आहेत, जे कचोरी असेल किंवा मग ढोकळा असेल, थेपला असेल, हे सगळे पदार्थ खाण्याची मजा या दिवसांमध्ये घेणं आपल्याला नक्कीच गरजेचं आहे। त्यामुळे मी पटकन ही कचोरी संपवते आणि यांच्याकडे कोणते कोणते छान फरसाणचे पदार्थ आहेत ते पण आपण पाहूयात। इथे आत आल्यानंतरही खूप छान छान चविष्ट पदार्थ आपल्याला इथे पाहायला मिळतात। म्हणजे मिठाया आहेत, त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे आहेत। जर आपण पाहायला गेलं तर गुजरातीमध्ये स्पेशल असलेले हे सगळे जे आहेत, भावनगरी गाठिया आहे, पापडी आहे, शेव आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये खूप फेमस असतात आणि ह्याचेही वेगवेगळे प्रकार आपल्याला प्रत्येक ठिकाणीच नक्की पाहायला मिळतात। आपली ड्रायफ्रूट कचोरी म्हणून जी आहे ती पण ह्यांची खूप फेमस आहे। ती पण अशा तुमची वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कचोऱ्या आहेत त्या नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत। इथले सगळे छान छान कुरकुरीत आणि असे नमकीन पदार्थ बघून नक्कीच खूप छान वाटतंय। हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला अगदी तुमच्या घराजवळही कुठेही सहज उपलब्ध होतील। नवरात्री निमित्ताने हे सगळे पदार्थ खाण्याची मजा तुम्ही नक्कीच घ्या। कॅमेरामॅन श्रीकांतसह मी स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई। या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबतोय। नवरात्र संपत आली आहे, त्यामुळे या गुजराती पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका, शिवाय गरबा आणि दांडिया खेळायला विसरू नका। या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबूया। नमस्कार।